शेतकरी मित्रांनो, राम राम. मी तुम्हाला आज तुम्ही स्वतः करायचा पाणी जमिनीतील बघण्याचा प्रयोग तुम्हाला मी आज तुम्ही स्वतः तुमच्या शेतात बोर असला तर तुम्ही स्वतः तुमच्या हाताने तुमच्या शेतात कोणत्या ठिकाणी पाणी आहे हे बघू शकता. त्यासाठी लागणारं साहित्य चला बघूया आपण. साहित्य काय काय लागणार आहे ते कुंभाराकडून आणलेले बारीक मटके 4 आणि आता आपण त्याच्यात त्याला भरून ठेवणार आहे. जिथे आपल्याला पाणी बघायचे आहे, समजा आपल्या मनात इच्छा आहे की इथे पाणी असू शकते, त्या ठिकाणी तुम्ही स्वतः तुमच्या शेतात करून बघू शकता. मी तुम्हाला दाखवणार आहे तरी ते तुम्ही बघा आणि त्या हिशोबाने तुमच्या शेतात तुम्ही प्रयोग करून बघू शकता. ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी आपण हे मटके भरून ठेवणार आहे. तरी त्या मटक्यातील पाणी जिथे पाणीचा पक्का असेल त्या ठिकाणी त्या मटक्यातील पाणी फक्त नॉर्मल कमी होईल व ज्या ठिकाणी पाणी नसेल त्या ठिकाणच्या मटक्यातील पाणी संपूर्ण जिरून जाईल खाली जमिनीत. ज्या मटक्यात पाणी असेल त्या मटक्याच्या ठिकाणी या बोर घेतली असता सक्सेस होईल. मी आता तुम्हाला हे मला चेक करता येते त्या हिशोबानं मी तुम्हाला नारळाच्या साह्याने चेक करून दाखवणार आहे. तरी तुम्हाला चेक करता येत नसेल तर त्यासाठी मी काही माझे हेडिओ टाकलेले आहे. रुईच्या झाडाजवळ पाणी असते बा, सौंदडीजवळ पाणी असते, हे हिशोबाने तुम्ही ते मटके भरून ठेवून चेक करू शकता. व तसेच तुमच्या मनात इच्छा असली, समजा आपल्याला इथं बोर घ्यायचा व तिथं बी तुम्ही ठेवून चेक करू शकता की जिथे पाणी असेल तिथे त्या मटक्यातील पाणी थोडे कमी होईल, जादा कमी होणार नाही. आणि जिथे पाणी नसेल तिथल्या त्या मटक्यातील पाणी सर्व कमी होईल. तरी तुम्ही चॅनलवर मी दिलेले खानाखुणा आहे त्या बघून त्या हिशोबाने तुम्ही हे प्रयोग करू शकता. तरी यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तरी मी तुम्हाला ह्या चॅनलवर लॉंग व्हिडिओ लवकरच टाकेन. तरी मी आता नारळाच्या साह्याने तुम्हाला दाखवणार आहे. मी जे पॉईंट काढला त्या पॉईंटवर मी नारळाच्या साह्याने चेक करणार आहे आणि बादमध्ये तुम्हाला ते जे मी मटके सांगितले त्या मटक्याच्या हिशोबाने ते कसे करायचे व कसे ठेवायचे, त्याच्यात पाणी भरून ठेवायचं, कधी ठेवायचं, काय ठेवायचं हे मी सविस्तर सांगणार आहे. आणि त्यासाठी मी आता तुम्हाला चेक करून दाखवत आहे की बा ह्या ठिकाणी पॉईंट मी काढलेला आहे. आणि मी त्या पॉईंटवर आता ते कुंभाराजवळ मटके भरून पाण्याने ठेवणार आहे. तरी समजा ह्या पॉईंटला फुल पाणी आहे अशी माझी गॅरंटी आहे. तरी पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिशोबाने करण्यासाठी मी तुम्हाला हे दाखवत आहे. बघू शकता मित्रांनो, मी इथं पॉईंट आता काढलेला आहे. तरी ह्या पॉईंटवर आपण ते मटके ठेवणार आहे. मित्रांनो, भरूया अभि आता पाणी ह्या मटक्यामध्ये आणि पाणी भरून जिथे आपण पॉईंट काढलेला तिथे ठेवू. तरी त्यासाठी तुम्ही बघा, मी त्यात पाणी भरत आहे आता. तरी आपण आता या मटक्यामध्ये पाणी भरलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आता आपण रात्रीचा संध्याकाळचा टाईम आहे. सकाळी येऊन हे मटके जसे ठेवलेले तसे मटके ठेवून ज्या ठिकाणी तुमचा मेन पॉईंट आहे, हा मेन पॉईंट आहे समजा, तर ह्या ठिकाणी याच्यात थोडं कमी होईल पाणी. आणि जे हे बाजूला ठेवलेलं आहे हे पॉईंटवर नाही, तर याच्यात समजा याच्यातलं पाणी कमी होऊन जाईल डायरेक्ट. ज्याच्यात थोडं कमी म्हणजे हे मटके कोरे आहे, नवे, हे जुने नाही.
त्या हिशोबानं कोऱ्या मटक्यात असं जमिनीवर ठेवलं असतं पाणी. पाण्याचा पाईप नाही तशा ठिकाणी ठेवणार आहे तरी तुम्ही बघू शकता. आता हे पाण्याचा पाईप नाही त्या ठिकाणी हे एक बारीक मटकं ठेवलेलं आहे तरी तुम्ही बघू शकता तिथे पाण्याचा पाईप नाही तरी याच्यात सकाळपर्यंत पाणी भरून ठेवलेलं आहे. तर ते सकाळपर्यंत याच्यातलं पाणी थांबणार नाही कारण की ते पाईप नाही. जिथे पाईप आहे तिथे 100% त्याच्यातलं पाणी संपूर्ण कमी होणार नाही. तरी ज्या याच्यातील पाणी कमी झालं नाही त्या ठिकाणी तुम्ही बोर या विहीर घेऊ शकता.